छान कोणाची ओके एव्हरीवन इज ऑसम मस्त नाटक एकदम आणि आम्ही दुसऱ्याला बघतोय नाटक आणि प्रत्येक पालकाने बघावं आणि आपल्या मुलांनाही ते दाखवावं. If you want musical, drama, comedy and a message, definitely ही थारा मला खूप आवडलं. खूप रिलेटेबल होतं या लोकांसाठी. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे बिंग मराठी सागर. तर मराठी प्रेक्षकांसाठी एक नवीन नाटक आलेलं आहे आणि त्याची खूप चर्चा चालू आहे. त्या नाटकाचं नाव आहे मल्हार व कला कारखाना निर्मित, शांताई प्रकाशित वरवरचे वधूवर. या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक आहेत विराज कुलकर्णी आणि मुख्य भूमिकेत आपल्याला बघायला मिळणार आहेत सखी गोखले, सुव्रत जोशी आणि सूरज पारसनीस. तर प्रेक्षकांचं काय मत आहे या नाटकाबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि आपण थेट जाणार आहोत प्रेक्षकांकडे. चला मित्रांनो, लेट्स गो टू द ऑडियन्स. खूप छान खूप छान खूप छान. कोणाची भूमिका आवडली अशी? दोघांची तिघांची छान होती. असं काही नाही की पर्टिक्युलर एकाचं नाव आपण नाही घेऊ शकत. तिघांची पण खूप छान स्टोरी आहे, छान खूप छान. अच्छा, खरी वाटते, काही काही गोष्टी खऱ्या वाटतात. अच्छा अच्छा. महाराष्ट्राच्या ऑडियन्सना काय सांगणार बघण्यासाठी? प्लीज बघा हे नाटक, कारण खूप छान आहे, खूप जणांना आवडेल आणि खूप काही गोष्टी आहेत ना आपापल्या घरात घडतात. अच्छा, त्या इथे दाखवल्या गेल्या. खूप सुंदर म्हणजे डायरेक्ट रिलेट होत आहे नाटक. हो हो होतं, खूप गोष्टी. कसं होतं नाटक? I can speak in English because Marathi मुझे उतना आता नहीं है बोलना, but I can understand Marathi very well. कैसा था? It's a really awesome play. Awesome. Yes. किसका एक्टिंग अच्छा लगा आपको? All the three persons are really good. Okay. It's a very it will not justice to the say that one person is really, one person is awesome, another is not that. Okay. Everyone is awesome. Awesome. Yeah, I really enjoyed them. Okay, okay. मॅम कसं वाटलं नाटक? खूप छान वाटलं. म्हणजे आत्ताच्या पिढीला अनुसरून अतिशय सुंदर नाटक आहे. म्हणजे मी बघितल्याच आमच्या मॅडम ताईंना म्हटलं की माझाही मुलगा 24 इयर्सचा आहे, तर त्याला मुद्दाम हे नाटक दाखवावं, मुद्दाम त्यालाही कळायला पाहिजे की नक्की रिअल लाईफमध्ये कशा पद्धतीने आपल्याला वागायला पाहिजे किंवा कसं सगळं फॉलो करायला पाहिजे किंवा कशी ॲडजस्टमेंट करायला पाहिजे. अच्छा, म्हणजे त्याच्यामुळे रिलेशनशिपवरचं नाटक आहे. येस येस. अच्छा, खूपच मला खूप आवडलं. म्हणजे आपण म्हणतो आत्ता की पुढे लग्न वगैरे वगैरे सगळं असतं, म्हणजे त्याचं थोडंसं आहे की नाही फक्त पैसा आहे. तर मी त्याला कायम सांगते की पैसा म्हणजे सगळं सर्वस्व नाही आहे. तर आपला जोडीदार पण आयुष्यात खूप चांगला ॲडजस्टमेंट करणारा भेटला तर आपलं आयुष्य खूप सुंदर आहे. कुठेतरी तडजोड करणं महत्त्वाचीच आहे. आयुष्यात तडजोड ही महत्त्वाचीच आहे ना, कुठेतरी ॲडजस्टमेंट ही करायलाच पाहिजे. आणि ती जर आपल्या आयुष्यात ह्या जोडीदाराबरोबर केली तर आयुष्य खूप सुंदर आहे जगण्यासाठी. कोणाची अशी भूमिका आवडली, स्टँड आउट वाटते? मला दोघांची आवडली, सखी आणि दोघांची आवडली. खूप सुंदर काम, दोघांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे. फार आवडलं मला ते. आणि पहिल्या ह्याच्यातच वाटलं की नाही आता मी मुलाला माझ्या बघायला मुद्दाम पाठवणार. अच्छा, खूप आवडलं मला हे. आणि सॉंग्स पण आहेत, डान्स पण छान आहे आणि सखीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन इतक्या सुंदर आहेत ना, इतक्या सहज तिनं त्या केल्यात ना, खूप मला भावल्यात त्या. ओके. येस. तर महाराष्ट्राचे जे ऑडियन्स आहेत त्यांना काय सांगा नाटक बघण्यासाठी? नाही, नाटक मुद्दाम बघा आणि आपल्या पुढच्या आत्ताच्या नवीन पिढीसाठी हे खरोखर बघण्यासारखं नाटक आणि प्रत्येक पालकाने बघावं आणि आपल्या मुलांनाही ते दाखवावं. ओके. येस. आता तुम्ही असं म्हणताय तर आपण न्यू जनरेशनचं काय म्हणणं बघून घेऊया. येस, नक्की ना. हाय, दिस इज स्वरांगी VN आणि आय वुड से हे नाटक प्लीज बघायला या. इफ यू वॉन्ट म्युझिकल, ड्रामा, कॉमेडी अँड अ मेसेज, डेफिनेटली ही हा ड्रामा तर डेफिनेटली बघायला पाहिजे. या, इट्स अ फुल पॅकेज. सो डोंट मिस इट आउट अँड प्लीज डू वॉच. आणि एखादा मेसेज देत आहे आपल्याला छान त्या नाटकामधून आपल्याला काही शिकायला मिळालं. येस. मला तो फॅक्ट आवडला की ते 2 साइडेड असायला पाहिजे. जे काही असायला पाहिजे, यू शुड क्लिअर आउट युअर थिंग्स. जे काही येते रुसवी जे काही, ॲट द एंड ऑफ द डे यू आर अ टीम. येस. तो इट शुड बी लाईक वाईस वर्सा आणि ते अंडरस्टँडिंग असायलाच पाहिजे. आय लव्ह द फॅक्ट आणि प्लीज बघा नाटक, खूप काही शिकायला मिळेल. नाटक मस्त होतं नाटक एकदम आणि आम्ही दुसऱ्याला बघतोय नाटक. अच्छा, दुसरं मस्त होतं आणि परत पण बघू. अच्छा, कोणाची भूमिका अशी छान वाटली? सगळ्यांची आवडली. सगळ्यांची, तिघांची सुद्धा. सई गोखले अच्छा, आणि सूरजची पण आवडली. ओके. छान नाटक आणि त्यातलं गाणं विशेष खूप छान आहे. गाणी छान आहेत. म्हणजे कशावर आधारित आहे हे नाटक? नाटक असं थोडंसं यंगमध्ये नवरा बायकोचं कसं रिलेशन आहे आणि त्याच्यामध्ये जमून कोणी कसं घेतलं पाहिजे. अच्छा, नवीन जे न्यू जनरेशन मध्ये दाखवलेलं आहे कसं रिलेशन तुम्हाला जपता आलं पाहिजे.
ओके. ओव्हरऑल जे महाराष्ट्राचे जे आपले ऑडियन्स आहेत त्यांना काय सांगाल हे नाटक बघण्यासाठी? नाटक नक्की over बघावं. म्हणजे नक्की बघण्यासाठी या, कारण म्हणजे तिथली स्टोरी म्हणा किंवा त्यातलं त्यांचे डायलॉग म्हणा Okay. आणि खूप सुंदरपणे त्याने ते सादरीकरण केलंय, तर आणि नक्की बघा. त्यांची केमिस्ट्री कशी आहे? कारण ते केमिस्ट्री पण छान आहे खूप, म्हणजे खरेखुरे नवरा बायको आहेत. असं वाटतं खरेखुरे नवरा आहेतच, हां. पण नाटकात त्याने ते तसं दाखवलं नाहीये, पण छान जुळून घेतलंय. छान आहे. मला खूप आवडलं, खूप रिलेटेबल होतं यंग अच्छा. लोकांसाठी. आणि काय कशावर आधारित नाटक आहे? खूप चांगला सब्जेक्ट आहे, अच्छा. म्हणजे आताच्या जनरेशन साठी खूप रिलेटेबल होतं. म्हणजे रिलेशनशिप वगैरे. रिलेशनशिप, त्याच्यानंतर पुढचे डूज अँड नॉट टू डूज सगळे खूप छान होतं. ओके. कोणाची अशी भूमिका चांगली? दोघांची मला खूप आवडली. आय थिंक तिघ जण खूप छान होते, पण दोघां मेन खूप छान होती. ओके ओके. म्हणजे एक स्टोरी लाईन आहे नाटक. खूप सुंदर स्टोरी लाईन आहे. आय थिंक सगळ्यांना हे बघायला पाहिजे. सगळ्यांना बघायला जे पाहिजे. यंग आहेत यंगस्टरनी बघायला हवंच. खूप बघायला पाहिजे. मित्रांनो, माझ्यासोबत आहेत विराज कुलकर्णी. नमस्कार. वरवरचे वधूवर यांचे लेखक आणि दिग्दर्शक. तर सर काय सांगाल या नाटकाबद्दल? काय सगळ्यांनी बघावं असं नाटक आहे. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की नाटक टिकणार असेल तर ते पुढच्या पिढीनेही तेवढंच आतुरतेने बघितलं पाहिजे. मी पुण्याचा आहे, त्यामुळे एक पुण्यामध्ये इंटर कॉलेजिएट नाटकांमुळे एक साधारण नव्या पिढीमध्ये सुद्धा ती उमेद असतेच, आपण नवीन जाऊन बघूयात, पण ती अख्ख्या महाराष्ट्रावरही पसरावीत असं मला वाटतं. आणि आनंद मला या गोष्टीचा होतो की खूप यंग मुलं या नाटकाला येऊन आम्हाला सांगतात की आम्ही बघितलेलं पहिलं नाटक आहे. ज्याचा खूप आनंद होतो, कारण मग मी त्यांना हे सांगतो की अजून खूप समृद्ध नाटकं आहेत मराठीमध्ये, ती सगळी आता तुम्ही जाऊन बघा आणि त्यात कुठेतरी आपला थोडासा हातभार लागतो याचा आनंद. म्हणजे कशावर आधारित आहे नाटक साधारण? नाटक आहे ज्यांना ज्यांना लग्न करायचं आहे, जे जे लग्नाचा विचार करतायत, जे लग्न करायला भीत आहेत, जे लग्न करून बसलेत आणि जे लग्न करून फसलेत, या सगळ्यांना आवर्जून त्यांनी बघितलं पाहिजे असं हे नाटक आहे. कारण आपण म्हणतो लग्न करताना आपण समोरच्या व्यक्तीचं काय बघतो की माणूस कसा आहे, घरचे कसे आहेत, कमवतो किती, जॉब कुठे, राहतो कुठे, पण भांडणं कशावर न होतात की हा रात्री पंखा इतक्यावरच लावतो, ही सकाळी अमुकच करते, ह्याला बाथरूममध्ये एवढाच वेळ लागतो, हा कपडे इथे असेच टाकतो. तर हे वरवरचे वाटणारे जे मुद्दे असतात ते कसे लग्नानंतर महत्त्वाचे ठरू शकतात याबद्दलचं हे नाटक आहे. आणि कम्प्लिटली एंटरटेनिंग नाटक आहे. फुलवा खामकर यांनी 2 डान्स बसवले त्या नाटकासाठी, सुमित राघवन यांनी एक गाणं गायलं आहे आमच्यासाठी, आणि सखी आणि सुरत तुम्ही त्यांना दिलदोस्ती दुनियादारी अमर फोटो स्टुडिओमध्ये बघितलं असेल. ते दोघं जवळपास आग लावतात स्टेजला, तर ते बघायला नक्की आहे. मित्रांनो, माझ्यासोबत आहे सूरज पारसनीस. हे वरवरचे वधूवर याच्यामध्ये एक कॅरेक्टर प्ले करत आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत या नाटकाबद्दल आणि त्यांच्या कॅरेक्टरबद्दल. सर काय सांगाल? मी या नाटकात पांडा ही भूमिका साकारतो. माझं नाव ॲक्च्युली या नाटकात खरं तर मयांक आहे. अच्छा. मग मयांकचं झालं पांडुरंग, पांडुरंगांचा पांडवा, आता पांडा, असं ते खरं तर गंमत मी पाचगणीमध्ये माझं एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमधले काही फ्लॅट्स मी लोकांना रेंटवर देतो. त्यात रेंटवर राहायला आलेले आपले जे मेन 2 कपल आहेत आणि यांच्यात होणारा जो गोंधळ आहे, मला वाटते लग्न झाले, लग्न नाही झाले हे कळत नाही. मग शेवटपर्यंत काय चाललंय मी असा गोंधळलेला, आणि तो मध्ये मध्ये येऊन जो कॉमिक रिलीफ करतात, एकाचा दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं जो मेसेंजरचं काम आहे, असे सगळी दंगा असं ते कॅरेक्टर या स्टेजवरती ते हे होत असतं. मला अशी एक जाडजोड मिशी आहे, त्यामुळे बरेच वेळेला प्रयोगानंतर हा कोण आहे, हा का उभा आहे यांच्याबरोबर, असं खूप वेळा बघतात. पण ते ॲक्च्युली ते गंमत आहे, फुल धमाल आहे पूर्ण नाटकभर. जसं विराजच नेहमी सांगतो की लग्न झालेले, लग्न न झालेले, लग्न करून बसलेले, लग्न करून फसलेले, हा माझा डायलॉग त्यांनी लिहिला आहे पहिल्या माझ्या एंट्रीमध्ये. तर या सगळ्या लोकांकरता आणि सगळे जे तरुण लोक ज्यांना नाटक किंवा आयुष्यात आता रिलेशनशिपमध्ये पडायचं आहे किंवा पडलेत किंवा गणलेत, ह्याच्या सगळ्यांकरता सुद्धा आहे ते. किंवा लग्न झाले, लग्न झाल्यानंतर जेव्हा आपण रिव्हिजिटचा एक हे असतो, बरोबर आहे, बरेचदा असं बघतो की नाटक चालू असताना सुद्धा असं एकमेकांना असं एक हे चालू असतं. तर ही सगळी दंगा या नाटकभर होत असतं आणि मला खूप मजा येते सखी आणि सुब्रत बरोबर काम करायला. त्यांचं काम बरीच वर्ष बघत आलो आहे आणि ते त्यांनी मला खूप आपलं असं पटकन करून टाकलं आहे. त्यामुळे मला असं कुठेही फरक वाटत नाही, आपलं एकदम घरचंच आहे. म्हणजे माझ्या घरात जरी राहायला येत असले तरी मी त्यांच्या घरात गेल्यासारखं आहे, कारण या नाटकाचे निर्माते सुद्धा आहेत कलाकार खानाचं. सो धमाल आहे हे नाटक. तर तुम्ही नक्की या कधी, जेव्हा जेव्हा प्रयोग, आता भरपूर प्रयोग लागलेले आहेत, आता 50 पण लवकरच येतो. सो असं आहे, दंगा आहे. माझ्यासोबत आहेत वरवरचे वधूवर यामधील 2 महत्त्वाचे कॅरेक्टर जे प्ले करणार आहेत, सखी आणि सुवर. त्यांचं नाव मला थोडंसं डिफिकल्ट झालं, सर तुम्ही सांगा.
नाही ठीक आहे, सुव्रत ते बरेच जणांना डिफिकल्टच आहे. तर मॅडम आणि सर, तुमच्या नाटकाबद्दल थोडंसं सांगा आणि तुमच्या कॅरेक्टरबद्दल. एकतर आम्ही 15 ऑगस्टला ह्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग केला आणि आत्ता मराठी रसिक प्रेक्षक जे आहेत त्यांच्या पाठिंब्यामुळे, त्यांच्या भरघोस प्रतिसादामुळे हे वर्ष संपण्याआधीच आम्ही 52-53 प्रयोगाचा पल्ला गाठलेला आहे. परत 2 ते 3 दौरे झालेले आहेत नाटकाचे आणि आता एक परदेशवारीसुद्धा झालेली आहे आणि दर प्रयोगागणिक प्रतिसाद वाढतो आहे. नाटकाविषयी मी थोडंसं सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की लग्न न केलेल्या, लग्न करू पाहणाऱ्या, लग्न झालेल्या आणि आता ज्यांच्या मुलांची लग्न होऊ घातली आहेत अशा सर्वांनी बघायचं एक ताजं तवानं नाटक आहे. आणि माझं पात्र हे मला असं वाटतं की आत्ताच्या काळातल्या सर्व पुरुषांचं मला असं म्हणूया की एक अर्क काढल्यासारखं हे पात्र मी म्हणेन की आजच्या पुरुषांना आपलं लग्न जे आहे ते यशस्वी करण्यासाठी बदलायची, लवचिकता आणण्याची इच्छा आहे, पण ती कशी आणायची हे त्यांना बरेचदा कळत नाही. स्वतःत बदल घडवायची इच्छा आहे, पण बरेचदा त्यांच्यात अशी काही मूल्य रुजलेली आहेत की जी त्यांनाच कळत नाही की अरे यावर मी पुन्हा एकदा विचार करायला पाहिजे, हा असा मी विचार करतोय तो बरोबर आहे का चुकीचा आहे. तर मी असं म्हणेन की ह्या सगळ्याविषयी अत्यंत गोड पद्धतीने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनोदी पद्धतीने हसत गात, होमिओपॅथीची गोळी जशी असते की आपण खातो, गोळी गोड लागते पण औषध पोटात जातं, अशा पद्धतीचं हे नाटक आहे. आणि मला असं वाटतं की विराजस कुलकर्णी हा जो आमचा लेखक दिग्दर्शक आहे त्याने माझं पात्र म्हणजे मिस्टर मोहित माने हे पात्र इतक्या सुंदर पद्धतीने लिहिलं आहे की मी म्हटलं तसं आज आपल्या आसपासच्या अनेक पुरुषांना, सर्व पिढ्यातील पुरुषांना त्यांचं प्रतिबिंब यात दिसेल आणि त्याचबरोबर स्वतःतल्या चांगल्या वाईट गोष्टी थोड्याशा तटस्थपणे हसत हसत पुन्हा एकदा त्यांचा पुनःप्रत्यय किंवा त्यांना अनुभव घेता येईल. तुमचं काय म्हणणं मॅडम? हो, माझं पात्र विशाखा जे आहे, जसं अनेक प्रेक्षक घेऊन भेटून जातात मुली प्रेक्षकांमधल्या, त्यांना ते जेव्हा ते म्हणतात की रिलेट होतं आहे त्याचा अर्थ हा आहे की मिराजसने जेव्हा लिहिलं तेव्हा फार छान समकालीन लिहिलं आहे एकतर नाटक आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या मुलींना त्या खूप नीट आणि खूप हुशारीने ऑब्झर्व केलं आहे त्याने. आमचं म्हणणं काय आहे, आम्हाला आत्ता आमच्या अपेक्षा काय आहेत लग्नातनं एखाद्या प्रियकराकडून, हे त्याने खूप छान ऑब्झर्व करून उतरवलं आहे माझ्या पात्रात आणि मला असं वाटतं की ते त्याचं क्रेडिट आहे फॉर शुअर. आणि मग आम्ही जोडलो गेलो जेव्हा नाटकाबरोबर तेव्हा आम्ही मग त्यात अजून आमचं काही गोष्टी ॲड केल्या आणि ते इट्स अ ग्रुप एफर्ट आणि आमची टीम खूप चांगली जमली. त्यामुळे येस, आत्ताचं लग्नाविषयीचं नाटक आणि नात्याविषयीचं नाटक आहे आणि ते आम्ही काहीच प्रीची न करता जितक्या सहजतेने हसत खेळत सांगू शकतो तसं सांगायचा प्रयत्न करतोय. ओके. आणि अजून एक म्हणजे एक सांगतो की सखी बसली आहे कारण तिच्या पायाला आज खूप मोठी दुखापत झाली आहे, तरीसुद्धा ती क्रेप बँडेज लावून प्रयोग तिने केलेला आहे. लोकांना असं वाटायला नको की आपल्याला उभं करून ही आपली बसून बोलते, गैरसमज नको व्हायला. दुसरं मला सांगायला अतिशय आनंद होईल की आम्हाला फार प्रोत्साहन मिळतं आहे सगळ्यात तरुण वर्गांकडनं. मग तुम्ही माझ्या पात्राबद्दल विचारलं तर मी म्हणेन की पात्र म्हणजे सगळ्या वयोगटाने बघण्यासारखं, इट्स अ फॅमिली प्ले, सगळ्यांनी येऊन बघू शकता असंच आहे. पण त्या व्यतिरिक्त खास करून तरुण वर्ग जो आहे कॉलेजमधला किंवा 30च्या खालचा किंवा 30च्या आसपास हा भरभरून आमच्या नाटकाला येताना मला दिसतोय. त्याचबरोबर आम्ही एक नवीन योजना सुरू केली आहे, सवलत माझी लाडकी नावाचं. तर आम्ही महिन्यातला एक प्रयोग आडवारचा हा याच्यात स्टॉलची तिकीटं म्हणजे खालची तिकीटं सुद्धा त्याच्यातला एक मोठा भाग हा आम्ही 300 रुपयात काढतोय. सो अशा स्टुडंट्सना किंवा असे कधी जे होतकरू लोक असतात तर त्यांना कदाचित एकदम 500 रुपयाचं तिकीट काढणं परवडत नाही. तर अशी गोष्ट आम्ही तयार केली आहे. या 31 डिसेंबरला आम्ही नववर्ष विशेष प्रयोग हा पुण्यामध्ये करतोय, ज्याच्यात 9 वाजता आम्ही प्रयोग सुरू करतोय, 11:50ला संपवतोय आणि त्यानंतर आम्ही सगळेजण मिळून ठेका धरणार आहोत आणि नाचत गात आम्ही नववर्षाचं स्वागत मराठी नाटकाने करणार. तर अशा पद्धतीने मराठी रंगभूमी पुढे न्यायची असा मानस आहे. आता बघूया काय होतंय. आणि सर अजून एक होतं, तुम्ही नाटकामध्ये तर वरचे वधूवर आहात, रिअल लाईफ मध्ये तुम्ही कपल आहात, तर म्हणजे असं घरी काही तुमचं वाजलं
तर असं ठरवता की मी आज स्टेजवर काहीतरी करणार असं होतं का कधी? नाही, कसं आहे की नटाचं आयुष्य त्या अर्थाने खूप सुंदर आहे असं मला वाटतं की आपल्या आयुष्यात ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडतात त्याचा निचरा होणं फार महत्त्वाचं असतं आणि तो निचरा करण्याची संधी आम्हाला मिळते. म्हणजे चांगलं किंवा वाईट दोन्ही मनात कधी कधी खतखत असते, फक्त पत्नीबरोबरच नाही पण अनेक गोष्टींमुळे आपल्याला कधी कधी थोडा राग येऊ शकतो, चीड येऊ शकते. पण मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की नाटक नावाच्या गोष्टीमध्ये त्या सगळ्याचा निचरा करायला चांगल्या पद्धतीने मिळतं. नाटकच नाही, कुठल्याही कलेत मला असं वाटतं की तो हे म्हणतो, कोणी चित्र काढत असेल किंवा खेळात सुद्धा मला असं वाटतं की तुमच्यात जी काही खतखत असते, जे विचित्र भावना असतात त्याचा चांगला निचरा होतो. तर त्यामुळे थोडं व्यापक उत्तर दिलं मी, कारण असं काही सॉसी मला वेगळं काही ठीक आहे. पण तुमच्या संपूर्ण यूट्यूब चॅनलला आमच्या दोघांकडनंही मनापासून शुभेच्छा आणि तुम्ही मराठी रंगभूमीसाठी सुद्धा जे व्हिडिओज करताय त्याबद्दल सर्व आमच्या रंगकर्मींकडनं तुम्हाला विशेष धन्यवाद. थँक्यू. आणि तुमच्या नाटकाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर मित्रांनो, बघू शकता प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. मागच्या पिढीला तर हे नाटक खूप आवडतं आहे, त्याबरोबर जी न्यू जनरेशन आहे त्यालासुद्धा हे कुठेतरी नाटक आपलंसं वाटतं आहे. कारण यामध्ये लग्नाआधीचं आणि लग्नानंतरचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम फेस करायला मिळतात त्याचं सोल्युशन या नाटकामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, नक्की हे नाटक बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.